त्रिभाषा समितीचा अहवाल सादर झालेला आहे। अहवाल मंत्रिमंडळ समितीपुढे मांडू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। अहवालातील शिफारसींवरती चर्चा करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। कोणत्या शिफारसी स्वीकारायच्या याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तर येत्या शैक्षणिक वर्षापासून शिफारसी अंमलात आणाव्यात अशी विनंती सरकारला केल्याचं समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी म्हटलेलं आहे। त्याचं कंटेंट मी सांगू शकणार नाही, पण मी एवढं सांगतो की आम्ही विनंती केलेली आहे की येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून पासून ते अंमलात आणण्यात यावं अशी शिफारस केलेली आहे। आणि दुसरा जो पूरक अहवाल आहे त्याच्या आधारावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात यावा अशी सूचना करण्यात आलेली आहे। आज आमच्या पुढे या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे। आता हा जो अहवाल आहे हा अहवाल आमच्या मंत्रिमंडळापुढे आम्ही मांडू। त्यातल्या ज्या विविध शिफारसी आहेत त्या शिफारसींवर मंत्रिमंडळ चर्चा करेल आणि त्यातल्या कुठल्या शिफारसी स्वीकारायच्या आहेत, कुठल्या मॉडिफाय करायच्या आहेत या संदर्भातली जी काही निर्णय आहे ते मंत्रिमंडळ घेईल आणि त्यानंतरच आपल्याला त्या संदर्भातलं ब्रीफिंग केलं जाईल।